आता मीचा विचार म्हणजे बाह्य अंगी नाही सांगितलाय, स्वतःचा विचार नाही सांगितला. मी कसा आहे, माझा स्वभाव कसा आहे. लोक आपल्यापासून दूर जात आहे म्हणजे काहीतरी खराबी आपल्यामध्ये, हा अभ्यास करायचा आहे. काही लोक आपल्या जवळ येत आहे म्हणजे आपल्याजवळ काहीतरी उत्तम गुण आहे म्हणून लोक आपल्या जवळ येत आहेत. पण याचा अभ्यास करत असताना महाराज सांगतात ना, चित्ती करावा अभ्यास. अभ्यास वरचा नसावा, अभ्यास आत्मतला असावा. आणि त्या अभ्यासासाठी अध्यात्माची जोड सांगितलेली. मग अध्यात्म कशाला म्हणावं. स्वभाव आहे ते मुचते, स्वभावाच्या सूक्ष्मतम अवस्थेला. मी काल सांगितलं की परवा सांगितलं, बुरा देखणं मैं गया पुराण मिलिया कोई, जो मन खोजा आपणा तो मुझसे बुरा न कोई. दुसऱ्याचं वाईटपणा शोधण्यासाठी मी गेलो, मला वाईट कोणी मिळालं नाही. पण ज्या वेळेला मी स्वतःच्या आतमध्ये बघितलं त्यावेळेला माझ्याशिवाय दुसरा वाईट जगात दुसरा कोणी नाही हे तथ्य मला समजून चुकलं. हे अध्यात्म झालं. मग आता ब्रह्माची गोष्ट आली आहे, उत्तर दिलं अक्षरम ब्रह्म. आता अर्जुन खाली उतरतो, मातीमध्ये बाणानं अक्षर लिहिलं, संभ्रमामध्ये पडला. पुन्हा म्हणे देवा तू सांगतोस म्हणे का अक्षर ब्रह्म अक्षर ब्रह्म, ते अक्षर ब्रह्म असतं तरी काय, ते अक्षर ब्रह्म होणार कसं, तुला नाही कळणार म्हणले ते. अरे 7 जन्म जरी फिरला ना म्हणे तरी तुला ते कळणार नाही, ते अक्षर तुला कळणार नाही. मग कळणार काय. त्याच्यासाठी गुरुकृपा असावी लागते. महाराज वंदनीय महाराजांनी भ्रमण केलं, पण एकटं भ्रमण केलं नाही. मी सकाळी सांगितलं वंदनीय महाराजांचं लग्न झालेलं होतं, हे तुम्हाला माहित नसेल कदाचित. आणि वंदनीय महाराज तिला सोबत घेऊन फिरायचे, हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. मी सकाळी सांगितलं लग्न कोणासोबत झालंय, महाराजांचं. कारण महाराज बोलतायत की ती माझ्यासोबत आहे म्हणून मी जनजागृती करू शकलो, ती माझ्यासोबत होती म्हणून एवढी मोठी चळवळ झाली, ती माझ्यासोबत होती म्हणून मला अध्यात्म कळलं, ती माझ्यासोबत होती म्हणून मला ब्रह्म कळलं, ती माझ्यासोबत होती म्हणून मला इतकी मोठी पदवी देशानं दिली, ती माझ्यासोबत होती म्हणून माझं नाव जिकडं तिकडं रोशन झालं. माहितीये को महाराजांच्या पत्नीचं नाव खंजिरी. तिचं खंजिरी सोबत विवाह केला, सगळं तिच्यावर सोपवून दिलं महाराज. आणि ज्या वेळेला महाराज भारतामध्ये भ्रमण करायला लागले, परदेश फिरले, देश विदेश गमन केलं, पण ज्या वेळेला भारत देश महाराज फिरले त्यावेळेला भारताच्या मातीला महाराज चंदनाची पदवी देत आहेत. महाराज म्हणजे भारताची माती जर चंदन असेल तर तो भारत किती महान असेल. महाराजा चंदन है इस देश की माती.
देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, जन जन है इस देश की माटी, तपोभूमी हर ग्राम है। माझ्या देशातली माती चंदनाप्रमाणे आहे आणि माझ्या देशातलं प्रत्येक गाव एक तपोभूमी आहे महाराजा। आणि तुम्हाला सांगू का, तुमचं पवनार सुद्धा एक फार मोठी तपोभूमी आहे। जर ही तपोभूमी नसती तर या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा कलश आणलाच नसता। अस्थि कलश आणला असता का? आणलाच नसता। आचार्य विनोबा भावे या ठिकाणी रमलेच नसते महाराज। किती मोठा ऐतिहासिक वारसा तुमच्या गावाला आहे, मला आज कळलं। मला माहिती नव्हतं की यामध्ये कोणी पवन नावाचे राजे गेले, त्यांच्या नावावरून हे पवनार झालं। ऐतिहासिक वारसा साधलेलं गाव, फार मोठी तपोभूमी आहे महाराज। आणि या तपोभूमीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक तो ज्ञानी असू शकतो, फक्त त्याच्यातलं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे। अक्षर ब्रह्म सांगितलेलं, मग ते अक्षर ब्रह्म काय? आणि तुम्हाला सांगू का, खरं चिंतन महत्वाचं आहे आणि तुम्हाला ते आवडत आहे म्हणून तुम्ही इतक्या संख्येने येत आहेत। बरं, जर तुम्हाला ते आवडलं नसतं म्हणजेच कुठंतरी ऐकण्याची जिज्ञासा तुमच्यामध्ये आहे। मन भारावून गेलं माझं हे बच्चा कंपनी तरुण मंडळी जे आहे ना, आणि आज या कार्यासाठी तरुणांची अत्यंत आवश्यकता आहे। का आवश्यकता आहे? जर आता एखादं परप्रांतीयांचं आक्रमण जर या ठिकाणी झालं, वयोवृद्ध मंडळी काहीच करू शकणार नाही ना, पण एवढे जेवढे तरुण आहे तेवढे तरुण त्यांच्या वर धावून जाऊ शकतात महाराज। आणि महाराजांनी ही चळवळ घडवलेली आहे, महाराजांनी क्रांती घडवलेली आहे। कशासाठी? फक्त आपला देश, आपला राष्ट्र सुरक्षित राहावा, आपली भारत माता सुरक्षित असावी। महाराजांनी घरातली आई सुरक्षित राहावी, स्वतःची आई सुरक्षित राहावी म्हणून चळवळ केली नाही, तर प्रत्यक्ष भारत माता सुरक्षित राहावी याच्यासाठी महाराजांची चळवळ आहे महाराज। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की महाराजांसारखी व्यक्तिमत्व पुन्हा जन्माला येणे नाही आणि ती होऊ शकणार नाही। अक्षर ब्रह्म, आणि आज तुम्हाला मी सांगणार की खरं ब्रह्म काय आहे। क्षर म्हणजे नाश, लक्षात घ्यायचं। क्षर म्हणजे नाश, अ म्हणजे नाही। ज्या तत्वाचा कधीही विनाश होत नसतो ते अमर, अजर, अविनाशी तत्व म्हणजे ब्रह्म होय महाराज। मला सांगा, आज महाराज शरीरानं आपल्या जवळ नाहीये, पण महाराज आजही तुमच्या आमच्या जवळ आहे ग्रामगीतेच्या रूपानं। महाराज आजही तुमच्या आमच्या जवळ आहे बरखेच्या रूपानं। महाराज आजही तुमच्या आमच्या जवळ आहे त्यांच्या चळवळीच्या रूपानं। महाराज आजही तुमच्या आमच्या मनामध्ये आहे त्यांच्या विचारांच्या रूपानं महाराज। आणि जे कधी जात नसतात ते ब्रह्म आहे, आणि महाराज चालते बोलते परब्रह्म या भूमीवरचे आहे महाराज। आणि अशा परब्रह्माचा सहवास आम्हाला लाभला। गरजेचं नाहीये का आम्ही महाराजांना बघितलंच पाहिजे बा, नाही। कृपा, आता साहिलची गोष्ट घ्या ना, महाराज त्यांनी महाराजांना बघितलं नाही, पण किती मोठी कृपा महाराजांची झालेली आहे महाराजा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव माहितीये, नाव गाजले नाही, मूर्तिमंत उदाहरण आहे। बरं, हेच नाही तुम्हाला पुन्हा मी सांगू शकतो, माझा प्रफुल आहे, कुठे शिकायला गेला नाही अजिबात, तरी सुद्धा साथ धरली। संगत कोणाची धरावी तुमच्यावर, बघा मी सांगितलं, लोखंडाच्या खेळ्याची करता का तुम्ही संतांची करता, कोणाची संगत करता। आणि मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, जातीवाद भीतीवाद मी मानत नाही, मी फक्त दोन जाती मानतो, एक स्त्री एक पुरुष। आणि सगळ्यात मोठी जात महाराज माणुसकीची जात आहे। जर तुमच्या अंगामध्ये माणुसकी असेल तर तुम्ही जग जिंकले। आणि आपल्या भारताची संस्कृती बघा ना, पाश्चात्य संस्कृती आपल्या देशामध्ये आलेली आहे। आज ग्रामीण भागामध्ये एवढं दिसून नाही पडत, पण शहरी भागामध्ये तुम्ही जा, शहरी भागामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आहे महाराज। पण आपल्या संतांच्या सांगण्यावरून आपली हिंदू संस्कृती आज परप्रांतीय जोपासत आहे, मग त्या भारताची संस्कृती किती महत्वाची असेल महाराज। लोक मला विचारतात, महाराज तुम्ही संस्कृत का बोलत नाही हो, तुम्हाला संस्कृत येत नाही का? म्हटलं आलं ठीक आहे,
संस्कृत मला आलं किंवा तुला कळत असेल संस्कृत, पण संस्कृत जर मी बोललो तर त्याचा तू विचार अर्थ काढू शकशील का? नाही ते तसं त्या दिवशीच येताना गधान पुण्यावरून आल्यावर म्हणले महाराज गध नव्हतं सांगितलं, गंध सांगितलं होतं. टिंब चुकला ना तुझा, तर तुझा टिंब चुकत असेल तर तू मला काय म्हणतो? म्हणे महाराज म्हणे काय बघा तिथं कसा चुकला. म्हणे मी संस्कृत शिकलो. म्हटलं हो का, बर सांग. म्हटलं मग आज काय काय जेवलास तू? अहम शकृतम भोजयामी. म्हटलं अहम शकृतम भोजयामी. म्हणलं तसं नसल ते, अहम सकृतम भोजयामी. म्हणले नाही ना महाराज, अहम शकृतम. एवढं पंगा कोणाशी घेऊन राहिला तू? नाही म्हणे तुम्हाला सांगतोय बा म्हणे जे काही शिकलो ते. म्हटलं तेच चुकला ना मग. जिथं तू वाचलं जिथं ते काढलं ते आण म्हणलं माझ्या समोर. त्याला ते पान काढलं त्याच्यात दाखवलं, बघ याच्यामध्ये काय लिहिलंय. जाऊ द्या ना म्हणे महाराज सहसा श झाला. म्हटलं नाही अर्थ बदलतो ना, अर्थ बदलतो. अहम सकृतम भोजयामी म्हणजे मी सात्विक आहार सेवन केलेला आहे. अहम शकृतम भोजयामी. शकृत म्हणजे नरक. नरक म्हणजे काय तुम्हाला माहितीये? नरक खाल्लास का म्हटलं तू? अहम शकृतम. तिथं नाही महाराज, थोड्या थोड्या गोष्टीचा फरक पडतो त्या ठिकाणी. साधा कर्पूर गौरम म्हणता येईना म्हटलं तुला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम. ते भुजेंद्र काय, हृदाळ काय, चैतन्य माला काय. अरे म्हटलं बाबा अर्थ बदलला ना. त्यापेक्षा सरळ सरळ घालेल लोटांगण म्हण ना, काय ऐकलं. आणि मला सांगा ते संस्कृत वगैरे बोलून काय ज्ञान सिद्ध करायचंय आपल्याला? जे आपण सिद्ध करायचं आपल्या जवळ असावं. महाराजांना संस्कृत बोलता येत नव्हतं, बोलता येत होतं. एक जण कथेसाठी बसला, सरळ सरळ इंग्लिश झाडायला लागला त्या कथेवरून. कथा कुठं होती? खेड्यात. तिथला कोणता माणूस ऐकायला सगळे वृद्ध मंडळी जे बिचारे साधे सात्विक त्याच्या, त्यांना तो सांगायला लागला ह्युमन बॉडी अ टेम्पल इज ए लव्ह. म्हटलं बयाड आहे कशाला सांगतो तिथं? सरळ सरळ सांग ना, मानवी शरीर प्रेमाचं मंदिर आहे हे सांग ना सरळ. अरे महाराजांनाही बोलता आलं असतं, महाराजांनाही सांगता आलं असतं, पण सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये महाराजांनी ग्रामगीता तुमच्या आमच्या पर्यंत आणली. याचं कारण असं आहे का ग्रामगीता मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये आहे. एखादी आजी आहे, त्या आजीला जर म्हटलं ओ माय गॉड म्हण बरं, ती आय माय गॉड म्हणते. अरे नाही ना जमत. त्याच्यापेक्षा सरळ सरळ अरे माझ्या देवा म्हण ना. काय चाललं ते नाही शिकवलं महाराजांनी आम्हाला. महाराजांनी फक्त एक शिकवलं की स्वतःचं ज्ञान दुसऱ्याला पाजण्यापेक्षा माणुसकी काय आहे त्या माणुसकीनं जर माणुसकी तुझ्यामध्ये येत असेल तर तू जग जिंकू शकतो महाराज. आणि आपल्या भारतातली पवित्र संस्कृती बघा, आज पाश्चात्य लोक तिचं अनुकरण करत आहेत, म्हणजे ती संस्कृती किती व्यवस्थित असेल. आणि तुम्हाला एक सांगू का, मी संस्कृताच्या मागे लागणारा माणूस नाही. ठीक आहे, मी ज्या वेळेला काशीला होतो अध्ययन ज्या वेळेला मी केलं त्यावेळेला हे ग्रंथशास्त्र सगळे संस्कृतामध्येच त्याचं हे करावं लागतं. पण मी त्याच्यामधला एक मेन मुद्दा असा बाहेर काढला जेव्हा अभ्यास मी केला, अरे संस्कृताच्या मागे लागण्यापेक्षा संस्कृती जोपासायला शिकायला. आणि ज्याला संस्कृती जोपासता येते तोच विकृती दूर करू शकतो महाराज. आणि जे आपल्याकडे आज विकृती होती ती विकृती महाराजांसारख्या सत्पुरुषांनी दूर केलेली आहे.
जागवलंय महाराज आणि ती जनजागृती व्हावी, ती चळवळ व्हावी याच्यासाठी या मोठ्या मोठ्या सप्ताहांचं नियोजन केलेलं आहे. का एका सतरंजीवर आम्ही सगळे बसावे, सगळ्यांना आपलंस वाटावं, सगळे एकमताचे व्हावे आणि एकमताचे होऊन प्रत्येक ग्राम नारायणी ग्रामोन्नती केलेली आहे आपल्या या रचनेद्वारे. जर आजही महाराज आपल्या जीवनामध्ये उतरत असतील, तुम्हाला एक खरं सांगू का, आज सकाळी रामनोड गावावरून निघाली होती आणि मी आज त्या रामनोडीमध्ये गेलो. मग आम्ही बोललो होतो की माझ्या जीवनामध्ये अशी 2 गावं आली जे दृश्य मी बघितलं पहिल्यांदा. एक आमचं खैरी छोटस गाव आहे, असेल 200-250 वस्तीचं. पण मला एक सांगू का, मला सांगण्यासाठी इतका आनंद होतोय ना जेव्हा मी कधी जातो. आता तुला हनुमान जयंतीची कथा वगैरे राहते, ते 2-4 वर्ष झाले मी कथा करत नाही त्या गावामध्ये, पण अजूनही ते लोक माझ्यावर इतकंच प्रेम करतात. मला करमलं नाही म्हणजे 2-3 दिवस जाऊन राहतो तिथं. का? काल मी सांगितलं, पैशाची घेणं देणं नाही आपलं फक्त माणसांची घेणं देणं. आणि त्यांची मला पुढेच राहतात. एक 15 दिवस झाले, महिना झाला, महाराज तुमचा फोन नाही आला, तुम्ही आले नाही, कुठलाही कार्यक्रम सोड, आम्हाला करमलं नाही. साधी गावात माझी तेरवी जरी राहिले तरी मला फोन करतात, ते तुम्ही आले नाही म्हणते महाराज. आता आमच्याकडे ते महाराज आहे, ते फक्त तेरवीलाच कीर्तन करतात. त्याच्यामुळे ते पत्रिकेवर त्यांचं नाव असते. मी सांगत असतो, तेरवीसाठी ते महाराज दत्तक तुमच्या गावात आहे, तेरवी आपल्याला जमत नाही. अहो पण म्हणले महाराज ते तिथं आले का आम्हाला तुमचीच आठवण येते, तुम्हीच दिसता म्हणे तिथं. म्हटलं तसं नाही, ते तुमचं प्रेम माझ्यावरती आहे. बघा ना, त्या ठिकाणी अजिबात भांडणं नाही. ठीक आहे, इलेक्शन वगैरे जेव्हा आहे त्यावेळेला ते 2 पार्ट्या 8-15 दिवस व्हायच्या आधी 8-15 दिवस ते झाल्यानंतर ते सगळे करतात. पुन्हा महिना झाला असं वाटतही नाही की विरोधक कोण होता आणि कोण काय होतं ओळखू येत नाही. एवढं ते गाव व्यवस्थित आहे. हनुमान जयंतीचा कार्यक्रम सगळ्या भगव्या पताका, त्याच्यामध्ये 14 एप्रिल भगव्या पताका खाली आहे आणि निळ्या पताका वरतून आहे महाराज. त्या गावाची संस्कृती. आणि आता कथा म्हटली की मला कोणी ना कोणी भेटायला येत राहत, ते येऊन सगळे हपछपायचे, महाराज हे कसं काय, म्हणजे ते तसंच आहे. हे कसं काय, हे तसंच आहे महाराज. मिरवणूक असो, ग्रंथ शोभायात्रा असो, महाप्रसादाचं वितरण असो, भागवत कथा असो, सगळं महाराज सगळं विसरून सगळं एका सतरंजीवर बसतात. आणि त्या गावामधल्या मुलांचं मला एक सांगावं असं वाटतं, तुमच्या गावामध्ये कोणताही कार्यक्रम राहू द्या, कोणता मुलगा कामाला जाणार नाही, कोणता मुलगा कोणतं बहाणा करून बाहेर निघून जाणार नाही.
शेवटची पंगत वाढत पर्यंतच नव्हे, ती सतरंजी उचलत पर्यंत, घर जाण्याचं घर झाडून देत पर्यंत सगळे थांबतात महाराज. ती एक गाव. आणि आज तुमचं दुसरं गाव मी बघितलं महाराज. या माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये पुन्हा मला बघायला मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही, पण खरंच ते सुंदर दृश्य होतात. आणि मला अजून जर तिथं काही आवडलं असेल तर एक आवडलं की दोघांचे मध्ये उगवता सूर्य होता. तुमच्याशी बोललो मी सकाळी आज. म्हणजे तुमच्या गावाची सुरुवात तिथून आहे. आणि ती सुरुवात म्हणजे काय तर भारतीय संविधान, डॉक्टर बाबासाहेबांची राज्यघटना. ती जर तेव्हा अंमलात आली नसती तर आजही कुठेतरी आम्ही एका दलदलीमध्ये फसून राहिलो असतो. त्या खऱ्या दलदलीतून जर आम्हाला कोणी काढणारे असते तर डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आहे ते. त्यानंतर निष्काम कर्मयोगी संत श्री गाडगे बाबा आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जी तिघांची युती आहे महाराज, ही फार वेगळी युती आहे. अशी युती ना होणे ना झाली ना पुन्हा कधी होणार. ना कधी धर्मासाठी भांडण आहे, ना कधी स्वतःच्या मोठेपणासाठी भांडण आहे, ना स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी कधी वादविवाद आहे. फक्त तिघांच्याही मनामध्ये एक चळवळ आहे का आपला भारत सुरक्षित राहावा. आणि ज्या गावामध्ये या युतीच्या खाली या एकोप्यानं जर हा गाव कार्यक्रम करत असेल महाराज, या व्यासपीठावरून सांगतो एक ना एक दिवस या गावाचं नाव दिल्लीत टाळ्यांच्या गजरामध्ये घेतल्या जाईल महाराज. एवढं तुमचं गाव थोर आहे आणि एवढी थोरवी तुमच्या गावाची आहे. तुम्हाला एक सांगतो, खरोखर मला आनंद वाटला. मी पहिल्या दिवशी स्तुती केली आणि खरं सांगू का, तुम्ही मला काही द्यावं वगैरे म्हणून मी काही स्तुती भीती करत नाही. फक्त जे मला बोलायचं असतं ते मी बोलत असतो. मी पहिलेच सांगितलं मला बाकी काही घेणं नसतं. मला फक्त माझ्या माणसांशी घेणं देणं आहे. पैसा आपण कमवला नाही, फक्त माणसं कमवून ठेवले महाराज. लोक मला विचारलं महाराज पागल झाले का म्हणजे आजही पाण्याच्या घरात राहून राहिले. अरे म्हटलं हे काय स्वतःच आहे का, हे तरी स्वतःच आहे का, हे कधी ना कधी सोडून जाणारच. हे भाड्यातच घर आहे ना, काय सजवायचं बाळा. अरे घर सजवण्यापेक्षा मन सजव ना. एक जण मला म्हणतोय महाराज म्हणे काय 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 ते माठ धुवा ना म्हणे पाण्याचा. माठ कशाला धुतो, मन धुणं पहिले स्वतःच. नजर व्यवस्थित तर तुझी नजर प्रामाणिक असेल, तुझी नजर निर्मळ असेल महाराज, तर जग निर्मळ दिसेल. सांगू का तुम्हाला, एक साधू आहे. हो हो ती एवढं प्रसंग सांगून देतो ना एवढं. मग अजून कसा भय झालं माझं, होत नाही, विसरून जातो मी. अरे माय तर शांत कर, देऊन दे काय पाहिजे तर. मोबाईल पाहिजे का, एक काम कर, इकडची रिकाम इकडची घेऊन जाईल पाहिजे असं. खरं सांगतो तुम्हाला. आणि असे सत्पुरुष महापुरुष होऊन गेले. हे आमचा वैभव. काय होतं काही नाही. काय चालवायचं अंकुश फक्त पहिले ट्रॅक्टर चालवत होता. ती कोणाच्या गाडीवर शिंगणापूरला कथा होती का, भटकर काकांची ती ओमनी होती ती गाडी. ड्रायव्हर नव्हता कोणी. मला मंदिरापर्यंत जायचं होतं. भटकर काका म्हणले वैभव आहे ते का म्हणे गाडी चालवता. मी म्हटलं काय माहित बा. त्याला विचारलं, हार नाही म्हणली. हो म्हणे चालू. पहिल्यांदाच, मलाही माहित नाही. गाडीत बसल्यावर अर्ध्यापर्यंत गेल्यावर म्हणे महाराज. म्हणलं काय जमते ना म्हणे. म्हटलं बा नाही मी पहिल्यांदाच चालवून राहिलो. म्हणे उतरू दे. पहिल्यांदा चालवून राहिलो म्हणे. राजा पहिले सांगायचं ना. ते होता पहिली गाडी घेतली. कुठे गेला शिकायसाठी, कुठे नाही महाराज. संगतीचा परिणाम फक्त. सगळे घाट बघितले बाबा, शैलम सारखा घाट नाही बघितला. तिरुपतीला गेलतो, डे नाईट गाडी एकट्यानं चालवली. हे आमच्या अंकुश महाराज. कुठे गेले शिकायसाठी, कुठंच नाही ना. कोणती परीक्षा ना कोणतं काही ना कोणतं काही. हे आमचे श्यामानव. हे तुम्ही श्यामानव नाही आहे, श्याम दादा. संगीतामध्ये डबल MA झालेला आहे. आपण मॅट सापडलो नको. हे आमचे पॅडिस्ट
रुपेश कुठंच गेला नाही शिकायसाठी, पण तारखा ऍडजस्टमेंटच्या तारखा आहे सगळ्या, ते आम्हालाच कधी कधी ऍडजस्ट करा म्हणते, आम्ही करतो. कारण आम्ही आमचं ध्येय सोडत नाही. हे आमचे साहिल बाबा बिलकुल. हे आमचे अभय दादा कुठे गेले का पटना फिरवायसाठी? कुठंच नाही गेले, घेऊन पाहिलं फक्त. मी तर तुमच्या गावात पहिल्यांदा आलो, ते नेहमी तुमच्या गावामध्येच, तुम्हाला माहित आहे महाराज. या सगळ्या गोष्टी फक्त संगतीचा परिणाम आहे महाराज. आणि तुम्हाला एक सांगतो, फक्त ते करण्यासाठी न जरा दृष्टांत राहील माझा, म्हणून पहिले सांगतो. एक साधू आहे, त्या गावामध्ये त्यांचा आश्रम आहे. काय झालं माहितीये का, त्या गावामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्या माणसाजवळ एक म्हैस आहे बाबा. उन्हाळा आला, नदीचं पाणी आटलं, चारे आटले, सगळं झालं, म्हैस काही दूध देईना. आता ती म्हैस इतकी चटोरी होती का तिला हिरवं गवत लागायचं. माणूस कंटाळला कंटाळला कंटाळला, शेवटी ती म्हैस करायची काय. साधू बाबाचा आश्रम आहे, म्हणे महाराज म्हणे काय माझी म्हैस वागवाल का. साधू बाबा म्हणे काय हरकत आहे, आणून ठेव. त्यानं म्हैस आणली, काय म्हणते डाव्याला काय म्हणते दोर काय मला समजत नाही, ते त्याला बांधून ठेवली. 15 दिवसानं जाऊन बघितलं महाराज, साधू महाराज दूध काढताना दिसले. साधू महाराज दूध काढता दिसले. याने विचार केला, का म्हणले महाराज माझ्या घरी ही गवत खात नव्हती काय, तुमच्या खाते म्हणे. कोणतं गवत आहे म्हणे, हे पिवळं झालेलं वाळलं गवत खाते म्हणे. काही मंत्र बिंत्र मारला का म्हणे, अजिबात मंत्र नाही मारला म्हणे. एक काम करा मग, माझी म्हैस घेऊन जाऊ का, घेऊन जा. म्हैस पुन्हा घरी नेली, दुसऱ्या दिवशी पासून दूध देणं बंद. हा म्हणला त्या महाराजाला काहीतरी जंत्र मंत्र येते, काय करायचंय म्हणे, जाऊ द्या आता दिल्ली काय तिची आशा काय, म्हणून ते सोडलं. ते पुन्हा त्या साधू महाराजाच्या आश्रमात देऊन टाकलं. पुन्हा 15 दिवसानं येऊन बघितलं. 15 दिवसानं येऊन बघितल्यानंतर पाहतो म्हैस पुन्हा तशाच तशी, पुन्हा 4-5 लिटर दूध. यानं विचार केला, म्हणे तुम्ही साधू महाराज करता काय, म्हणे करत काहीच नाही, फक्त म्हशीची नजर बदलवली. म्हणे अशी कशी नजर बदलवली म्हशीची. शिष्याला आवाज दिला, ए त्यात पिशवी आण रे. त्यानं पिशवी आणली. महाराज जा ते गवत घेऊन ये. ते गवत आणलं, एवढं मोठं पेंडी आणली गवताची, ती पूर्ण वाळून गेलेली आहे. लाव बरं म्हणे, आता त्या तिच्या समोर लाव बरं. तिनं तोंड पलटवलं, तिनं काही खाल्ली नाही. इथं चुकला म्हणे तू. जिथं नजर काम करत नाही ना म्हणे, नजरिया बदलावा लागतो. जिथं परिस्थिती काम करत मनस्थिती बदलावी लागते. मी मनस्थिती बदलवली, बघ म्हणे आता कशी म्हैस तेच गवत खाते. नक्की खाईल का म्हणे महाराज, बिलकुल खाते म्हणले. तू फक्त पाहत खरी मी करतो काय. ते गवत आणलं, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं आणि त्या पिशवीमधून एक वस्तू बाहेर काढली. महाराज काय असेल, काय होतं, चष्मा होता. चष्मा हिरवा हिरवा चष्मा होता. आता मला सांगा, ते हिरवा चष्मा म्हशीला ते म्हैस कशी दिसत असेल. ते हिरवा चष्मा तिच्या डोळ्याला आहे, चष्मा हिरवा आहे, गवत कसं आहे बोला ना. चष्मा हिरवा, त्याच्यामुळे गवत तिला वाटलं हिरवं गवत आहे, पाणी मारलंच आहे पहिले, ओलसर आहे. हिरवं गवत ओलसर आहे. म्हशीनं गवत खायला सुरुवात केली. ते म्हणले हे अक्कल मला का नाही आली, तू माझ्याकडे आला का नाही म्हणे, पहिले तुला अक्कल शिकवली असते. सांगायचं तेच आहे महाराज, की जसा चष्मा घालाल तसं जग तुम्हाला दिसेल. जर तुम्ही काळा चष्मा लावला तर तुम्हाला काळच दिसतं जग. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर काळा चष्मा देतात, त्यांचा उद्देश वेगळा असतो, पण जग कसं दिसत आहे काळ. काळा चष्मा उतरला, पांढरा चष्मा आहे. जग कसं दिसत आहे पांढरं. पिवळा असेल पिवळं दिसेल, निळा असेल निळा दिसेल. जसा चष्मा लावाल तशी दृष्टी आहे महाराज. आणि तसेच हे महापुरुष आहे, त्यांच्याकडे ज्या भावानं बघितलं त्या भावानं तुम्हाला ते दिसतील महाराज. फार सुंदर रचना आहे डॉक्टर बाबासाहेब. शिल्पकार जीवनाचा